हॅलो डिअर स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपल्या मॅथ समजो या चॅनलमध्ये तुमचा हार्दिक स्वागत. आजपासून आपण सुरू करतो चौथी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेची भन्नाट तयारी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेपर 1 गणित साठी महत्त्वाचे कन्सेप्ट, काही ट्रिक्स आणि कशा प्रकारे आपण कुठलाही एक्झाम्पल वेगवान म्हणजे आपण फास्ट पद्धतीने कसं सॉल्व्ह करू शकतो त्याचे काही टिप्स आपण पाहणार आहोत. तर चला मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पहिल्या भागाला. म्हणजे आपण पहिला घटक पाहणार आहोत संख्या ज्ञान. आणि हो, अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आजचा आपला पहिला भाग सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला गणित या भागामध्ये पहिला घटक आपला आहे किंवा पहिला लेसन आहे संख्या ज्ञान. यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. आता इयत्ता चौथीमध्ये तुम्ही शिकलात आहात की आपण डिजिट्स पाहतो है ना. डिजिट्सला आपण संख्या चिन्हे किंवा अंक म्हणतो. मग आंतरराष्ट्रीय म्हणजे जे आपण इंग्लिशमध्ये वापरतो नंबर्स, आणि देवनागरीचे संख्या चिन्ह म्हणजे जे नंबर आपण मराठी भाषेमध्ये लिहितो. तर एकूण आंतरराष्ट्रीय चिन्ह किती आहे? टोटल किती आहे? 10 आहे. पहा, 1 पासून 9 पर्यंत, 9 पर्यंत हे 9 आहे आणि 0 सुद्धा एक अंक आहे ना, संख्या चिन्ह आहे. तर टोटल किती आहे? 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहे. आणि तसेच देवनागरी संख्या चिन्हे पण किती आहे? टोटल 10 आहे. आता या भागामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे आणि याचे सुद्धा 1-2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर चला आता यामध्ये सरावासाठी प्रश्न, स्वाध्याय यामधले टोटल आपल्याला पहा 15 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 15 एक्झाम्पल. तर ते आपण एक एक करून आपण सोडवूया, सॉल्व्ह करूया. तर याच्यात पहिला एक्झाम्पल आहे, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? आता सगळ्यांना माहिती हा नंबर काय आहे, पहा बरं, 98584. म्हणजे आपण जर मराठीमध्ये इकडून जर अंकांची वाचन सुरुवात केली, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 किंवा युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. पण आता आपल्याला हे मराठीमध्ये लिहायचंय ना देवनागरी, तर आपण याला मराठीमध्ये वाचन करूया 98,584. तर आपला पहा ऑप्शन कोणता आहे? 98,084 आहे. दुसरा ऑप्शन काय आहे? 98,584. म्हणजे हा 2 नंबरचा आपला ऑप्शन आहे. हा आपला करेक्ट उत्तर आहे. तर आपण 2 नंबरच्या सर्कलला किंवा वर्तुळाला काय करणार? गोल करणार. आता हा जो आहे हा पुस्तक प्रॅक्टिस साठी आहे आपल्याला. तुम्ही इथं पेन्सिलने टिक करू शकतात, पण पेपरमध्ये तर तुम्हाला सर्कलला, वर्तुळाला गोल करायचा आहे. यातील दुसरा प्रश्न आहे. आता जे प्रश्न सोपे आहे ना ते आपण तोंडी सॉल्व्ह करूया त्याला. पुढील पैकी अयोग्य, क्वेश्चन व्यवस्थित वाचत जा तुम्ही. इथं विचारला आहे अयोग्य. योग्य म्हणजे बरोबरवाला आणि अयोग्य म्हणजे चुकीचा. अयोग्य जोडी कोणती, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? मग इथं आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे दिलेली आहे आणि तोच अंक आपल्याला देवनागरीमध्ये दिलेला आहे, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये नंबर दिलेले आहे. मग कोणती चुकीची जोडी आहे? आता पहा, हे 627 म्हणजे 627, 627 हे बरोबर आहे. 1966 म्हणजे 1966 हा सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पहा, हे 20465 है ना, म्हणजे 20,465 आणि इथं काय दिलेलं आहे? 20,465 हे सुद्धा बरोबर आहे. किंवा तुम्ही अंक चेक करू शकता तिथं. इथं पहा काय आहे? 27 आहे. इथं पण 27 आहे. इथं 985 म्हणजे 985, 985 आणि इथं पहा 185 म्हणजे 185 दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी या 9ला पहा कसं लिहून दिलं देवनागरीमध्ये? 1 लिहिलेलं आहे. मग ही चौथी 4 नंबरची चुकीची जोडी आहे. म्हणून आपलं अयोग्य जोडी कोणती आहे? ऑप्शन 4, 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर उत्तर आहे. पुढचं क्वेश्चन आपण पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं पहा, आता हा क्वेश्चन काय दिला आपल्याला? चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? आता इथं व्यवस्थित पहा, तुम्हाला माहिती काय असतं? युनिट असतं, टेन्स, 100, 1000. मग इथं पहा
युनिटला किती आहे म्हणजे एककला किती इथं मनी आहे 1 2 3 4 5 6. मग एककला पहा सगळीकडे 6 आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन काय पहा इथं सगळ्यात महत्वाची बाब काय आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून म्हणजे याचं उत्तर आपल्याला जे इंग्रजी अंक आहे ना त्यामध्ये घ्यायचं आहे. मुलं चुकून मराठीवाला ऑप्शन तिथं सिलेक्ट करतात. नाही, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मधले नंबर आणि देवनागरी म्हणजे मराठी मधले नंबर. तर पहा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6. मग पहा इथं सुद्धा 6 आहे, इथं सुद्धा हे दोन ऑप्शन तर आपले कॅन्सल झाले कारण की ते देवनागरीमध्ये दिलेले आहेत. आपल्याला आंतरराष्ट्रीय पाहिजे. इथं पहा टेन्स वर किती आहे म्हणजे दशक किती आहे 1 2 3. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. इथं किती आहे 1 2 3 4 4 शतक आहे ना म्हणजे 100 ला 400 आहे. मग 400 400 म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर हजारला 1000 ला 1 2 3 4 5 5000 आणि इथं 6000 आहे म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. आता 4 नंबरचा प्रश्न आहे 4 अंकी सर्वात मोठी संख्या है ना. मग 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असते तुम्हाला माहिती सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती आहे 1 आणि सर्वात मोठी 9. नंतर 2 अंकी सर्वात छोटी कोणती आहे 10 आणि हे 2 9 इथं डबल काय 2 डिजिट म्हणल्यावर इथं 2 अंकी म्हणजे 2 वेळेस 9 घ्यायचं इथं. देन सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 म्हणजे 100 आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 999. त्यानंतर 4 अंकीमध्ये फक्त याच्यामध्ये एक 0 वाढवा म्हणजे 1000 1000 आणि इकडे एक 9 वाढवा म्हणजे 9999 9999. अशा प्रकारे तुम्ही सर्वात छोटी 5 अंकी संख्या 5 डिजिट नंबर 5 डिजिट बिगर नंबर असा तुम्ही फाइंड करू शकतात. मग आता पहा 4 अंकी सर्वात मोठी संख्या 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999 आहे व 3 अंकी सर्वात लहान संख्या 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे 100 म्हणजे 100. यातील फरक काय शब्द आला इथं फरक फरक शब्द आला म्हणजे त्या दोन संख्यांची काय करायची वजाबाकी करायची. लक्षात ठेवा फरक म्हणजे वजाबाकी करणे. फरक म्हणजे काय करायचं तुम्ही वजाबाकी. लक्षात ठेवा हे गोष्ट तुम्ही. मग आता पहा वजाबाकी करूया 9 - 0 9 मधून 0 गेले 9 9 मधून 0 गेले 9 9 मधून 1 गेला 8 आणि हे 9 म्हणजे आपल्याला इथं 9899 असं चेक करा किंवा याला देवनागरीमध्ये सुद्धा 9899 म्हणजे दोन्ही पैकी कोणता पण एक ऑप्शन आपल्याला चूज करायला लागेल म्हणजे जे तिथं जे दिलेलं असेल ते. आता पहा 9899 म्हणजे आपला कोणता आन्सर आहे हे 2 नंबरचा आन्सर आहे आपला. मग आता तुम्ही म्हणणार सर इथं 4 नंबरचा ऑप्शन सुद्धा तेच आहे ना 9899 9899 पण उत्तरामध्ये काय दिलं पहा ना आपल्याला फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. हा सगळ्यात मोठा इथं शब्द आहे क्वेश्चन मध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे आपल्याला इंग्लिश वाले नंबर पाहिजे आंतरराष्ट्रीय. इथं जर देवनागरी शब्द असता तर आपण 4 नंबरचा ऑप्शन चूज केला असता. ओके. आता पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती. आता हे ह म्हणजे काय हजार म्हणजे हजार 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 म्हणजे टोटल किती झाले ते 3000 आणि पुढे काय सांगितलं पहा दशक 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 हे ना. या प्रतीकांना आपल्याला काय घ्यायचंय हजार 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 दशक 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 म्हणजे 10 10 10 10 टोटल किती झाले हे 30. मग यापासून कोणता नंबर बनतो पहा बरं याची ऍडिशन करा बेरीज करूया 0 + 0 0 0 + 3 3 हा 0 आणि हा परत 3 म्हणजे 3030 किंवा याला आपण सांगू शकतो 3030. मग हा ऑप्शन कुठे चेक करूया आपण 3030 हे आहे का नाही 3030 3030 म्हणजे देवनागरीमध्ये पण दिलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय मध्ये पण दिलेला आहे म्हणजे आपला 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे 3030 3030. पुढचा क्वेश्चन घेऊया 6 नंबरचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती. आता पहा हा क्वेश्चन थोडासा तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाईल
बट व्यवस्थित समजून घ्या. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, आता किती बरं टोटल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे? 1 पासून 9 पर्यंत 9, आणि शून्यला पण आपण धरतो, झिरोला पण. आंतरराष्ट्रीय म्हणजे 0 पासून 9 पर्यंतचे डिजिट किती? ते टोटल 10. आणि देवनागरीचे सुद्धा मराठीमध्ये पण किती अंक आहे टोटल? ते पण 10 आहे. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टोटल 10 अंक आहे ना. यांच्यातील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. मग ते पण 10 हे पण 10, यांची वजाबाकी काय येईल? नेहमी 0 येईल. म्हणजे आपला 4 नंबरचा पर्याय आपला उत्तर योग्य आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. पहा, एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे, है ना. एकक स्थानी कोण आहे? 9 हा अंक आहे. त्यानंतर पहा, दशक, शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे म्हणजे त्या क्रमाने दशक, शतक, हजार कोण आहे? 7, 5, 8. आता अनुक्रमाने शब्द आला म्हणजे इथं पहा काय क्रम दिला? दशक, शतक, हजार. म्हणजे हा कुठं असेल? हा जो अंक आहे 7 तो कुठं असेल? दशकवर. त्यानंतर 5 हा कुठं असेल? शतकवर. आणि 8 हा कुठं असेल? हजारवर. म्हणजे काय नंबर भेटला आपल्याला? 8579, 8579. मग तो पहा आपल्याला पुढे काय सांगितलं? ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात? सगळ्यात इम्पॉर्टंट आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मध्ये. म्हणजे आपल्याला इथं पहा 8579 हा ऑप्शन कुठे आपण चेक करूया. हे तर पहा मराठी मिक्स झालं, याच्यामध्ये हे चालणार नाही, हे चालणार नाही. 8579 येस, 2 नंबरचा आपला पर्याय योग्य उत्तर आहे. 8579. चला आता 8 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. पहा बरं का काय सांगितलं? 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. इथं शब्द आला समसंख्या. तर ज्या संख्येला 2 नी भाग जातो किंवा आपण 2चे पट्टीतील संख्या म्हणतो ना, 2, 4, 6, 2, 4, 6, 8, 10, 12 त्यांना आपण समसंख्या म्हणतो. मग आता 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आपली? 999 आहे. पण याच्या एकक स्थानी युनिट प्लेसवर कोण आला? 9 आला. म्हणजे ही विषम संख्या आहे. काय ही? विषम संख्या आहे. पण आपल्याला कोणती संख्या पाहिजे? समसंख्या. मग याच्यातून 1 मायनस करा. याची मागची संख्या कोण असेल बरं? 998. मग ही कोणती संख्या आहे? समसंख्या. 998 ही 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे. आणि तसं आपण 999 ही मोठी संख्या म्हणतो आपण 3 अंकी, पण ती विषम आहे. आपल्याला त्यांनी समसंख्या सांगितलेली. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? मग आपला आन्सर काय असणार आहे? 998. म्हणजे आपलं 4 नंबरचं उत्तर आहे. कारण हे पण 998 आहे, पण हे देवनागरी अंकामध्ये आहे. तर देवनागरी संख्या चिन्ह वापरलेली आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय मध्ये उत्तर लिहायचंय. म्हणजे 998 आपला योग्य पर्याय असेल. ठीक आहे. त्यानंतर हे तर सोपं आहे. पहा काय इथं बेरीज करायची आपल्याला. काय हे? 3277 अधिक 4503. बेरीज करूया. 7 आणि 3 10, 10चा 0, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 2 आणि 5 7, 3 आणि 4 7, 7780, 7780. मग पहा आता इथं पहा ऑप्शन त्यांनी आपल्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये इंग्लिश मध्ये दिलेले, मग तेच आपल्याला बघावं लागेल. 7780, 7780, 7780 म्हणजे पहिला आपला ऑप्शन बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 10 नंबरचा प्रश्न. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? आता पहा 1000 ला आपण कसं लिहितो पहा. एकावर आपण 3 शून्य लिहितो. ठीक आहे, मी इंग्लिश मध्ये लिहितो. आता इथं पहा आपल्याला यांनी काय सांगितलं? 7500 म्हणजे 7000 पूर्ण आणि वरती अर्धा हजार आपण म्हणतो. तर अर्धा हजार म्हणजे काय असतं नेमकं? 500 असतात. लक्षात ठेवा 500 म्हणजे तिथं हे जे शब्द असतात ना 7.5 8.5 हे 6 शब्द आला म्हणजे तिथं अर्ध जास्त घ्यायचं असतं आपल्याला. मग 7 पूर्ण आहे. 7.5 म्हणजे 7 आणि अर्धा हजार. मग 7000 आपण असे लिहिणार 7000.
आणि 7.5 म्हणलं की त्यामध्ये आपण 500 काय करणार, ऍड करणार. मग हे किती होणार, 7,500. याला आपण म्हणणार 7,500. मग कोणता ऑप्शन आहे आपलं पहा, 7,500 म्हणजे 7,500. जर इथं आपल्याला त्यांनी 8,500 म्हटले असते तर 8,500 उत्तर आलं असतं. 3,500 म्हणजे 3,500. मग ते काही पण असेल, रुपये असेल किंवा किलोग्राम असेल, ग्राम असेल, मीटर असेल, जे पण एकक त्यांनी दिला असेल आपल्याला. मग 10व्याचं उत्तर काय आपला 2 नंबरचा 7,500. 7,500 ला 500 मध्ये लिहितात, लक्षात ठेवा पुढं. त्यानंतर गटात न बसणारी संख्या कोणती. आता इथं आपल्याला क्लिअर दिसतो, एकदम स्पष्ट दिसतो. हे आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे, हे पण आंतरराष्ट्रीय आहे, हे पण आंतरराष्ट्रीय आहे, पण हे मात्र काय आहे, देवनागरी आहे. म्हणजे हा गटात न बसण्यासारखा आहे ना, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. ठीक आहे. आता पहा 12 नंबरचा प्रश्न आहे. 21,826 म्हणजे 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात. देवनागरी म्हणजे मराठी अंक. मग पहा इथं 2-1 आला म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला आपला. ठीक आहे. आता इथं चेक करूया आपण. पहा 2-1 म्हणजे 2 आणि 1. 826 आहे ना, 826, 826, 826 म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आहे. बाकीचे पर्याय ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज सुद्धा नाही, पहिल्यांदाच आपल्याला उत्तर भेटून गेलं इथं. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 79,654 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एकक, दशक, शतक. शतक म्हणजे काय, 100 प्लेस है ना, युनिट, टेन्स, 100. एकक, दशक, शतक. शतक वर कोण आहे, 6 आहे, ते देवनागरीमध्ये आहे. मग त्याला आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसं लिहावा, तर 6 आपण कसं लिहितो पहा. मग हा 2 नंबरचा पर्याय आपला उत्तर होईल ना. लक्षात ठेवा, किती सोपे प्रश्न आहे. फक्त आपल्याला वाचायचं व्यवस्थित आहे, समजून घ्यायचंय. तो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तिथं सांगितलेलं आहे का देवनागरी सांगितलेलं आहे. मुलं काय करतात, प्रश्न नीट वाचत नाही, त्यामुळं गडबडीने ते काय करतात, चुकीचा पर्याय निवडतात आणि वर्तुळाला गोल करून टाकतात तिथं, आणि त्याचं उत्तर चुकतो. मग पहा किती व्यवस्थित आपण प्रश्न पाहिले. तर जरी तुम्हाला हे समजलं नसेल तर व्हिडिओला तुम्ही एकदा परत रिवाइज करून मागे करून तुम्ही पहा, व्यवस्थित समजून घ्या, आणि परत तुम्हाला त्याच्यात काही डाऊट असतील, तुमचे काही शंका असतील, तुम्ही विचारू शकतात. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न पहा काय आहे. पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही. प्रश्न नीट वाचा, योग्य नाही म्हणजे कोणती संख्या चुकीची लिहिलेली तर हे पाहायचं. हे काय पहा बरं आता, 9,563 म्हणजे आपण 9,563, पण इथं इंग्लिश मध्ये नाही, मराठीमध्ये ना, 9,563, 9,563 ही बरोबर संख्या आहे. 2,748, 2,748 ही पण बरोबर लिहिलेली आहे, म्हणजे योग्य आहे ती. 3,171, 3,171 ही पण बरोबर लिहिलेली आहे. शेवटची पाहूया, 4,589, 4,579 पहा 79 लिहिलं त्यांनी, 79, पण इथं 89 आहे, म्हणजे ही चुकीची, योग्य नाही, म्हणजे आपला 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 15 नंबरचा. आजच्या या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे है ना. संख्या ज्ञानवर आपण जे पाहिलं ना, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे, त्यातील हा या घटकातील या धड्यातील हा शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या प्रॅक्टिस साठी जे आपल्याला दिले होते त्यांनी. ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती. आता पहा आधी कोणता क्वेश्चन झाला त्याच्यावर पहा बरं, त्यातील फरक विचारला होता. फरक किती आहे, 0. कारण की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सुद्धा किती आहे, 10, आणि देवनागरी सुद्धा किती आहे, 10. त्यांनी तर काय विचारलं आपल्याला, त्याची बेरीज विचारली. मग बेरीज किती येईल बरं, 20 म्हणजे 20. फरक विचारलं तर 0 उत्तर, आणि बेरीज विचारली तर 20 उत्तर. कारण की दोन्ही पण सारखे,
जितके अंक आंतरराष्ट्रीयचे तितकेच देवनागरीचे आहे, 10-10 आहे टोटल ते. तर अशा प्रकारे आपण आजचा हा पहिला घटक म्हणजे पहिला धडा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन हा पूर्णपणे याचे आपण 15 क्वेश्चन 15 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले आहेत. तर मला आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा धडा म्हणजे दुसरा घटक 5 अंकापर्यंतचे संख्यांचे वाचन व लेखन हे घेणार आहेत. तर तुम्हाला आजचं सेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जर स्कॉलरशिपचं पुस्तक असेल तर व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू. धन्यवाद.